सरप्राईज? खूप छान, तुमच्यासारखंच. आता मी पण तुम्हाला एक छान सरप्राईज देऊ. थांबा, मी काय बनवलंय तुमच्यासाठी बघा. वाव, किती छान आहे. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. नंदी, और प्लेजेंट सरप्राइज. तुम्ही सगळे इथे? अरे आनंदीला डॉक्टरकडे घेऊन चाललो होतो. त्याआधी म्हटलं इथे एक चक्कर मारूया. आधी आम्ही आनंदीला डॉक्टरकडे घेऊन जाणार, मग शॉपिंग आणि मग मूवी. हो की नाही आनंदी बाळा? नाही, मला मूवीला नाही जायचंय. मला भावना आंटी बरोबर खेळायचंय. पण मी तर ऐकलंय तुम्हाला डॉक्टरांकडे जायचंय. काय झालं? माझा हा दात किडलाय. बापरे, म्हणजे तुम्ही एवढी चॉकलेट्स खाता? कोण देतं तुम्हाला एवढी चॉकलेट्स? रवी अंकल. मी चॉकलेट नाही खाल्लं तर ते मला ओरडतात. गंमत? लहान मुलं अशीच गंमत करून कायम मोठ्या माणसांना तोंडावर पाडतच असतात, नाही का दादा? उलट मी तर तिला सारखं सांगत असतो की चॉकलेट खात जाऊ नकोस म्हणून. थांब, आता बघतोस तू. दॅट्स ओके. तुम्ही सगळे घरी जा, मी हिला घेऊन जातो डॉक्टरांकडे. आपण जाऊया. मला बाबांसोबत नाही जायचं, मला भावना आंटी बरोबर जायचं. आनंदी, असं नाही करायचं. तुम्ही गुडगल आहात ना? मला इंजेक्शनची भीती वाटते. पण तुमचे बाबा आहेत ना तुमच्या बरोबर? बाबांना पण इंजेक्शनची भीती वाटते. हा का आनंदी बाळा, आम्ही सगळे तुझ्यासोबत असणार आहोत. नाही, पण मला भावना आंटीच हवी आहे. अगं, पण तुझ्या भावना आंटीला काही काम आहेत ऑफिसमध्ये, त्या कशा येतील? मी घेऊन जातोय की तुला. श्रीकांत, पण भावना आल्यावर तिचं काम पूर्ण करू शकेल ना, नाही का? तुला चालेल ना भावना? प्लीज भावना आंटी. भावना, बघ ना, आनंदी केवढा आग्रह करते, हट्ट करते तुझ्यापाशी. मग चल ना आमच्या बरोबर. ओ अच्छा, तुला तुझ्या बॉसची भीती वाटतेय का? थांब एक मिनिट. श्रीकांत, भावना आनंदी बरोबर डॉक्टरकडे जाणार आहे. आणि ऐक ना, काय? मी थोड्या वेळ बाहेर थांबू का? तुझं झाल्यावर तू मला सांग. का? बघितलंस ना तुझे पप्पा कसे बोललेत माझ्याबद्दल. मग मी इथे थांबून काय करू? त्यात तू सुद्धा मला काहीच सपोर्ट करत नाही. काय रे, मी तुझ्या घरी एवढा ऍडजस्ट करते, तू माझ्यासाठी एक दिवस ऐकून पण नाही घेऊ शकत? नाही नाही, आणि अगं तसं नाहीये. ऍक्च्युली तू पाहिलं ना आता काय झालं ते. अगं मी खरंच सिंचना, कशी आहेस? मी बरी आहे. तू कशी आहेस बाळा? मस्त. नमस्कार. नमस्कार. बरं झालं तुम्ही आलात. तसं तुमचं येणं होत नाही ना. बसा ना तुम्ही, मी चहा पाठवते तुमच्यासाठी. आणि आई, अरे हे कोण रस्त्यावरची कुत्री घरात घुसली? दारं नीट लावून घेत जा.
जानू सिंचना, मला वाटतं आता तुलाही अंगत पंगत आवडायला लागलेली दिसतेय. हो बाबा, आवडून तर घ्यावंच लागेल ना. आता मला आयुष्यभर ह्या घरात राहायचंय, त्यामुळे मी ठरवले आता आपण ऍडजस्ट करायचं. पण आई, आज आपण बऱ्याच दिवसांनी असं बाहेर बसलोय म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार नक्की. तसा तुझा मूड पण छान दिसतोय, काहीतरी गोड बातमी आहे. काय काय? हो रे बाबा, आहेच आनंदाची बातमी. आई सांग ना प्लीज. हे बघा, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की लग्न हा माणसाच्या आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा असतो. लग्न झालं की आयुष्यच बदलतं, माणसं बदलतात, नाही का? म्हणजे आता संतोषकडेच बघा ना, लग्नाआधी किती वेगळा होता संतोष, पण वीणाशी लग्न झालं आणि एकदम बदलला.